श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. गुरुचरित्र 8वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तली पुढे काय सांग. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू माझे मनी लागला वेधू. चरित्र ऐकता महानंदू अति उल्हास होतसे. परी सोनी शिष्याचे वचन संतोष सिद्ध अति गहन. सांगता झाला विस्तारण श्रोतोतमी अवधारा. गोकर्ण नक्षत्री श्रीपाद याती राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथून श्रीगिरी पर्वता येती लोकानुग्रह कारणे. जयाचे करिता चरण दर्शन समस्त तीर्थ समान जान. चरण पवित्र वितात पुराण वेदश्रुती ऐसे बोलतसे. समस्त तीर्थे गुरुचरणी तो का हिंडे तीर्थ भवने. लोकानुग्रह लागुनी जात असे परियेसा. मासचारी क्रमुनी तेथे आले निवृत्ती संगमाते. दर्शन देती साधू भक्ता ते पातले तया कुरवरपुरा. कुरवरपूर महाशेस्त्र कृष्णगंगा वाहे नीर. महिमा तेथील सांगता अपार भूमंडळात दुर्लभ. तेथील महिमा सांगता विस्तार होईल बहुत कथा. पुढे असे चरित्रामृता सांगेन ऐका एकचित्ते. श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती राहिली भूमीवरी. प्रगटे महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देख. जय जन भक्ती भक्तीसी सौख्य पावती अप्रयासी. कन्या पुत्र लक्ष्मीसी चिंतिले फळ पावती. समस्त महिमा सांगवयासी विस्तार होईल बहुवसी. नामधारक स्वस्त परियसी सांगेन किंचित तुझा आता. पुढे अवतार व्हावया गती सांगेन ऐका एकचित्ते. श्रीपाद कुरवरपुरा असती कार्यकारण मनुष्य दे. अवतार व्हावयाचे कारण सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामे. त्याची भार्या होती देखा नाम तिचे अंबिका. सुशीला आचारपती सेवका महापुण्य सती देखा. तेसी पुत्र होऊन मरती पूर्वकर्म फळ अर्जिती. अनेक तीर्थे आचरती तिने केली परियसा. ऐसी असता जे होणार गती. पुत्र झाला मंदमती माता स्नेह करी भक्ती अपूर्व आपणासी म्हणून. वर्धता माता पित्या घरी विम्रा प्रज वाढला प्रीती करी. व्रत बंद करती कुळाचारी वेदाभ्यास करावे. विद्यानय तया कुमरा मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वर्ते त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधुनी पुत्र लादलो कष्टोनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणून चिंता करी अहोरात्र. अनेक प्रकारे शिकवी त्यासी ताडण करी बहुवसी. होतसे दुःख जननीसी वर्जी आपुले पती ते. पतीसी म्हणे ते नारी पुत्र नाहीत आम्हा घरी. कष्ट करून नाना परी पोसिले एका बाळकास. विद्यान एची वेद त्यासी वाया मारून का कष्टसी. प्राचीन कर्म न सुटे त्यासी की मूड होऊन उपजावे. आता जरी तुम्ही यासी ताडण कराल अहर्निशी. प्राण तेजिन मी भरवसी म्हणून विनवी पती ते. स्त्रियेचे वचन ऐकोनी विप्र राहिला निश्चित वनी. ऐसा काही काळ क्रमणी होती तया ग्रामांत. वर्तता ऐसे तया स्थानी विप्र पडला असमाधानी. दैव वैश शोक करणी पंचत पावला परेसा. मग पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरवपुरी. याचुनी आपुले उदरभरी येणे परी जीवितो रक्षे. विप्र स्त्रियेचा पुत्र देखा विवाह योग्य झाला निका. निंदा करीती सकळी का मतिहीन म्हणून. कन्या न देती तयासी कोणी म्हणती काष्टी वाहतो का पाणी. समस्त म्हणती असे दुष्णी उदरभरी येणे विद्या. समस्त लोक म्हणती त्यासी तू दगडा परी व्यर्थ जन्मलासी. लांछन लाविले वंशासी अरे मूर्खा कुळनाशका. तुझा पित्याचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र. जाणे धर्म वेद शास्त्र त्याचे पोटी अवतरलासे. बोला आणिलासी तुवा पित्रांसी घातले तया अधोगतीसी. भिक्षा मागुनी उदर भरीसी लाज कैसी तुझन वाटे. जन्मोनी या संसारी काय व्यर्थ पशुचे परी. अथवा गंगेत प्रवेश करी काय जन्मोनी सार्थक. ऐसे ऐकुनी ब्रह्मचारी दुःख करीत नाना प्रकारी. मातेसी म्हणे ते अवसरी प्राण त्यागीन मी आता. निंदा करीती सर्व मज असोनी देह कवन काज. पोसू न शके माते तुझ जाईन अरण्यवासास. ऐकोनी पुत्राचे वचन माता करी चिंता गहन. शोक दुःखे करून विलाप करी ते नारी. माता सूत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात. तेथे देखील जगद उद्धिरित श्रीपाद योगी स्नान करता. जाऊनी दोघे लागती चरण विनविता ती कर जोडणी. वासना असे आमचे म्हणी प्राण तेजावा गंगेत. निरप द्यावा जी आम्हासी सद्गती व्हाव या कारणासी. आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू. ऐकोनी विप्रसतीचे वचन पुस्ती श्रीपाद कृपायमान. का संकटी तुमचे मन त्यजिता प्राण काय निमित्त. विप्रश्री तया वेळा सांगत से दुःख सकळा. म्हणे स्वामी भक्त वत्सला तारावे आम्ही बाळकात. पुत्राविन कष्ट भारी अनेक तीर्थे पादचारी. केले व्रत पूजा जरी सकळ देव आराधले. व्रते उपवास सांगू किती करते झाले अपरिमिती. झाला पुत्र हा दुर्मती निंदा करती सकळ जन. वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण. त्याचे पोटे झाला हीन मंदमती दुरात्मा. कृपा करी गा श्रीपादी याती जन्मजन्मी दैवगती. पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगावा. कृपसागर दैन्य हरण म्हणून धरले तुझे चरण. शरणागताचे करावया रक्षण आलासी आजी कृपा सिंधू.
जन्मोनी या संसारी कुष्ट केले नाना परी न देखेची सौख्य कुसरी परी झाले पुत्र न राहती वाचून या हा एक सूत शेळीचे गळास्तन लोंबत वृथा जन्मला म्हणत विनुतसे श्री गुरु देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावने जैसा पूज्य तू जगत यासी सकळ लोक जासी वंदिती ऐसा पुत्र व्हावा म्हणे ती उपाय सांगा श्री गुरु यती म्हणून चरणा लागली त्याचे निमाते उद्धरगती मागुती न होय पुनरावृत्ती पित्रा सकळा स्वर्ग प्राप्ती लाधे ऐसे निरोपा वासना असे माझे मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहो नयनी पूज्यमान समस्तां ऐकोनी तिचे वचन सांगती कृपा भक्ती पाहून करी ओ ईश्वर आराधन पुत्र होईल श्रीहरीचा गवळी याचे घरी देखा कृष्ण उपजला कर्णिका व्रत केले गवळी ऐका ईश्वराची आराधना तैसा तू आराधी ईश्वर पुत्र पावशील हा निर्धार तुझा मनोरात साचार पावेल सिद्धी श्रीपाद म्हणते विप्र श्री म्हणे ते वेळी कैसे व्रत आचरले गवळी कैसा पूजला चंद्रमौळी विस्तारावे मजप्रती तैसेची व्रत करीन आपण म्हणून धरी सद्गुरुचरण कृपामूर्ती सद्गुरुजन सांगता झाला तेवढी म्हणते श्रीपादी अतिथी ईश्वर पूजी हो प्रदोषी मंदवारी तुशेशी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळणी विस्तारसे स्कंद पुराणे कथा सांगेन ऐक कानी म्हणते श्री गुरु तेस ऐकवण श्री गुरुचे वचना संतोषली विप्रांगणा पुढवी घालती लोटांगणा तया श्रीपाद श्री गुरु प्रती विप्र श्री म्हणे स्वामीसी अभिनव माते निरोपलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णायस आपण केली या पूजा जरी फळ पावे निर्धारी पूर्वी कवने परी विस्तारावे दातार श्री गुरु सांगती तेसी सांगेन ऐक एक चित्तेसी उज्जैन नाम नगरीसी झाले विचित्र परीस त्या नगरी चंद्रसेन राजा होता धर्मपरायण त्याचा सखा असे प्राण मनी भद्र नामे परीस सदा ईश्वर भक्ती करी नाना प्रकारे अपरंपारी भोळा देव प्रसन्न करी दिधला चिंतामणी कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासरस कंठी घालिता महाहर्ष तया मनी भद्र रयासी तया मन्याचे लक्षण सुवर्ण होय लोहपाशन तेज फाकले ज्यावरी आपण ते कनक होय परेस जे जे चिंतित मानसी ते पावत त्वरितेसी ऐशी ख्याती मानिकासी समस्त राजे कांक्षा करते इष्टत्वे मागती किती एक मागो पाठविती ते मानिक बलात्कारे इच्छित एक राजे वांछिती परीयसा म्हणती विक्रय करून देखा आपण द्यावे ते मानिका जरी न देशी स्वाभाविका तरी युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळून पातले नगराते उज्जैनी अपार सैन्य मिळून वेढले त्या नगराचे ते दिवशी शनिवार त्रयोदशी राजा बेसला पूजनासी शंकर न धरिता मानसी एक चित्ते पूजितसे महाबळेश्वर लिंगासी पूजा करीतो राजा हर्षी गवळी याचा कुमार पहावयासी आला तया शिवालय पूजा पाहुनी शिवाची मुले म्हणती गवळी यांची खेळू चला आम्ही असेची लिंग करुणी पूजवात म्हणून विनोदे करुणी आपुले गृहास निधाने एकवटनी पाशाने कल्पिले तेथे शिवालय पाषाणाचे करुणी लिंग पूजा करते बाळके सांग नाना परिची पत्री सांग कल्पिली तेथे पूजेस षोडपशारे पूजा करती उदक नैवेद्य समर्पिती ऐसे कौतुके खेळती गोपकुमार तये गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रा ते नेती बोलावणे भोजना कारणे म्हणून गेले सकळ ही बाळक त्यातील एक गोपी सुत लिंग भुवन न सोडित त्याची माता जवळी येत मारी आपुले पुत्रा म्हणे कुमारा भोजनासी चला गृहा झाली निशी काही केल्यान जाय परीयसी तो गोपाळ कुमारक कोपे करुणी ती गवळीनी मोडी पूजा खेळ अंगणी पाशान दूर टाकूनी गेली आपुले सदनासी पूजा मोडिता तो बाळक प्रलाप करी अनेक मूर्छा येऊन क्षणेक पडिला भूमी अवधार लय वाळवणी इंगस्थानी प्राण तेजू पाहे प्रसन्न झाला शूलपाणी तया गोपसुता कारणे शिवालय रत्ने खचित सूर्या समान प्रभावंत लिंग दिसे रत्न खचित जागृत झाला तो बाळ निज रूप धरी गौरी रमन उठवी बाळ करी धर वर माग म्हणे मी झालो प्रसन्न देईन जे वांछिती ते बाळके न मिले ईश्वरासी कोपन करावा मातेसी पूजा बिघडली तो प्रदोषी क्षमा करणे म्हणत ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिधला बहुप्रीती प्रदोष समय पूजा देखती गवळणी होय देवजन तिचे पोटी होईल सुत तोची विष्णू अवतार ख्यात न करी पूजा पाहिली म्हणत पोशील आपुले पुत्रास जे जे मानसी तू इच्छिसी पाविल ते धरी मानसी अखिल सौख्य तुझी अंशासी पुत्र पौत्रेसी नांदशील प्रसन्न होऊन गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती लिंग राहिले रत्न खचिती गवळी अघरी याची परी कोटी सूर्यप्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकर आले होते परराष्ट्र राज्ये विस्मय करती चोजे सांडूनी देश बोलती साजे भेटू म्हणती रायस
पाहे या पवित्र नगरांत सूर्य झाला असे उदित, राजा असे बहुपुण्यवंत ऐसी असी विरोध न करा. म्हणून पाठविती सेवकासी, भेटू म्हणती रायासी. राजा बोलवितयांसी आपुले गृहासी नगरात. इतुके होता ते अवसरी, राजा पुसतसे प्रतिकारी. रात्री असता अंधकारी, उदय पावला के विसरे. राजा चंद्रसेन सहित पहावया येती कौतुकार्थ, दिसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुभव. येण्याची परी गवळ्याचे सदन, अति रम्य विराजमान. पुसता झाला आपण तया गवळी कुमार खाते. सांगितला सकळ वृत्तांत, संतोष करती राजे समस्त. गवळी अंतराजा तू म्हणत, देती नाना देश संपद. निघोनी गेले राजे सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ. शनी प्रदोष पूजा सफळ, भय कैचे ते आराज. गवळी कुमार येऊनी घरा, सांगे माते सविस्तरा. पुढे येईल तुझ्या उदरा, नारायण अवतरुणी. ऐसा ऐश्वर दिदला वर, संशय न करी तू निर्धार. संतोषला कर्पूर गौर, देखिली पूजा प्रदोषाची. मोडिली पूजा म्हणून म्या विनविला शूलपाने, क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेस. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला, प्रदोष पूजने तया फळला. श्रीपाद सांगती तया वेळा, विप्रश्री कारणे. तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी, संशय सांडून निर्धारी. शनी प्रदोषी पूजी शंभू, ऐसे म्हणून श्रीपाद देव चक्रवर्ती भोळा शिव. विप्रश्रियेच्या पाहुनी भाव प्रसन्न होत त्यावेळी, बोलावणे तिचे कुमारासी. हस्त ठेविती मस्तकेसी, ज्ञान झाले तात्काळेसी. त्रिवेदी झाला तो ब्राह्मण, वेदशास्त्रादी तर्क भाषा म्हणता झाला अति प्रकाश. विस्मय झाला असे सहसा, विप्र म्हणती आश्चर्य. विस्मय करून विप्रवनिता, म्हणे ईश्वर हाची निश्चिता. कार्याकारणे अवतार होता आला नर देहधरी, पूर्वजन्मीचे पुण्यार्जित जोडला आम्हा हा निश्चित. भेटला असे श्री गुरुनाथ, म्हणून नमिती क्षणोक्षण. म्हणे ईश्वर तुझी होसी, पूजा करीन तुझी मी प्रदोषी. मिथ्या नोहे तुझे वाक्यासी, पुत्र व्हावा तुझैसा. ऐसा निश्चय करून पूजा करती नित्य येऊन. प्रदोष पूजा अति गहनी करी श्रीपाद रायास. पुत्र तिचा झाला ज्ञानी, वेदशास्त्रार्थ संपन्नी. पूज्य झाला सर्वहुनी, ब्रह्मवृंद मानित. विवाह झाला मग यासी, पुत्र पौत्री नांदे हर्षी. श्री गुरु कृपा होय जासी, ऐसे होय अवधारा. ऐसा श्री गुरु कृपावंत, भक्तजना असे संरक्षित. ऐक शिष्या एक चित्त, नामधारका श्रीमता. नामधारक भक्तासी, सांगे सिद्ध विस्तारेसी. परियेसा समस्त हरनिशी, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरू, श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे, प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.